विशेष बातमी. औंढे सातकरवाडीच्या डोंगराला भीषण आग. वन विभागाच्या अग्निवीरांनी जीवाची बाजी लावून वाचवला निसर्ग. पुणे. ब्युरो चीफ शांताराम शिंदे, योद्धा न्यूज मराठी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, ही संतांची शिकवण आज आपण विसरत चाललो आहोत की काय, असा प्रश्न पडत आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या औंढे आणि सातकरवाडी गावच्या सीमेवरील डोंगराला अचानक भीषण आग लागली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे मोठी नैसर्गिक हानी टळली आहे. आगीचे रौद्र रूप आणि शर्थीचे प्रयत्न मिळालेल्या माहितीनुसार डोंगराला आग लागल्याचे समजताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिंदे मॅडम, खांडे भराड मामा, वनसेवक संजय जाधव आणि अक्षय ठुबल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट आगीच्या लोळांशी झुंज दिली. वाऱ्याचा वेग जास्त आणि दिशा विरुद्ध असल्यामुळे आग विझवणे अत्यंत कठीण झाले होते. रणरणते ऊन आणि डोंगरावरील धग अशा दुहेरी संकटातही या पथकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. निसर्गाचा खून थांबवा. जंगलाला आग लावणे म्हणजे केवळ झाडे जाळणे नव्हे, तर तो निसर्गाचा खून आहे. आज आपण विनामूल्य मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत विसरत चाललो आहोत. जेव्हा एखादा रुग्ण ICU मध्ये असतो आणि त्याला श्वास घेण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते, तेव्हाच आपल्याला एका झाडाचं खरे महत्त्व समजते. निसर्गाची ही हानी थांबवणं आता काळाची गरज बनली आहे. वन विभागाचं नागरिकांना आवाहन. चाकण वन विभागाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे. आग लावू नका. जंगलाला जाणीवपूर्वक आग लावणं हा गुन्हा आहे, तो टाळा. सतर्क रहा. डोंगराळ भागात किंवा जंगलात कुठेही आग लागलेली दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधा. सहकार्य करा. तुमचा एक फोन हजारो झाडे, वन्यजीव आणि मौल्यवान नैसर्गिक संपत्ती वाचवू शकतो. चला, आपण सर्वांनी मिळून वन विभागाला साथ देऊया आणि आपल्या वसुंधरेचं रक्षण करूया.